श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कोराडीचे श्री जगदंबा महालक्ष्मी माता यांचं दर्शन घेणार आहोत आणि मी त्या मंदिराबद्दल, त्या देवीबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे आणि परत आम्ही तिथे शॉपिंग काय केली हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आहे. तर बघा, आपण आलो आता प्रवेशद्वाराजवळ. हे देवीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे तुम्हाला चप्पल स्टँड दिसते. तुमच्या उजव्या हातालाच तुम्ही जाताना चप्पल स्टँड आहे, तिथे तुम्ही चप्पल ठेवायची, स्वच्छ हातपाय धुवायचे. चप्पल ठेवल्यानंतर एक टोकन देतात, ते टोकन घेऊन आपण दर्शनाला जायचं. आता बघा, हा आज जाण्याचा मार्ग आहे. मंदिराचं स्ट्रक्चर एकदम भव्य दिव्य आहे. तुम्ही तिथे गेले ना तर तुम्हाला वेगळीच अनुभूती होती. एकदा मंदिरात गेले की बाहेर यायची इच्छाच होत नाही. आणि तुम्हाला नंतर कळेलच, देवी मातेचे 3 रूप आहेत. ते कसे आहेत, काय आहेत, याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. पण तुम्ही नक्कीच जर नागपूरच्या जवळपासच्या एरियात राहत असाल तर तुम्ही नक्कीच देवीच्या दर्शनाला जा. बघा, आम्हाला तर 2 तास लागतात. आमच्या गावापासून, आमच्या घरापासून 2-2.5 तास लागतात. तरी आम्ही जातो. आम्ही सकाळी शुक्रवारी गेलो होतो. मागच्या सकाळीच 5 वाजता घरून निघलो होतो. आम्ही 7-7:30पर्यंत गेलो. पण आम्हाला माहिती नव्हतं की तिथे देवीची आरती सकाळी 6ला होती, जी सकाळची आरती असते, आणि एक 11 वाजता होती, जी नैवेद्य आरती असते. तर आता आम्ही दुसऱ्या वेळी जाताना नक्की ट्राय करू की आम्ही सकाळी 6ला तिथे पोचलो पाहिजे, म्हणजे आरतीच्या वेळेला. तिथे जाऊन आरती घेण्याला खूप महत्त्व आहे. आणि ती देवी पण इच्छापूर्ती करते, म्हणजे मनोकामनापूर्ती आहे त्या देवीची. तिथं आपण जी पण काही इच्छा मागितली ती नक्की पूर्ण होती. तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर बघितलेलं असेल, एकदम भव्य दिव्य आहे. तिथली स्वच्छता, व्यवस्थापन तुम्ही नक्की अनुभवा. तुम्हाला मंदिर दिसतच असेल. आपण मंदिरामध्ये जाताना हा प्रवेशद्वार आहे. समोर भव्य सभा मंडप आहे. इथे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे ना, देवीचा फोटो वगैरे, तिथे देवीची पावले आहेत. तिथे बघा, आपण ओटी भरू शकतो. असं तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर. बघा, मी देवीच्या जवळ आले. ही देवी मातेचा फोटो आहे आणि हे पावले आहे. इथे आपण देवीची ओटी भरायची. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला दीपस्तंभ दिसतो, इथे नवरात्रीत 3:30 मुहूर्तांच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी तिथे दीप प्रज्वलित करतात. किंवा आपण एखादी मनोकामना मागितली, आपली एखादी इच्छा आहे जी तिची पूर्ती झाली, तर आपण त्या दिवशीसुद्धा तिथे जाऊन दीपदान करू शकतो. तो दीपदान करायसाठीच दीपस्तंभ आहे. आता हा बाहेरचा एरिया आहे. तिथे आणखीन मंदिरंसुद्धा आहेत. गणपतीचं आहे, कालभैरवाचं आहे, शंकर महादेवांचं सुद्धा मंदिर आहे. तिन्ही मंदिरं खूप छान आहेत. हा बघा, देवीचा मुख्य गाभारा. इथे आपण आज जाऊन खाली बसून ओटी वगैरे जर भरायची असेल तर आपल्याला ते एक ताट, प्लेट देतात. त्यामध्ये आपण आपलं ओटीचं सामान ठेवायचं आणि देवीची ओटीसुद्धा भरायची. देवीची 3 रूपं आहेत. सकाळी आपल्याला बालरूपात दिसते देवी. नंतर म्हणजे जी वयात स्त्री असते ना, स्त्रीसारखी दिसते एक. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वृद्ध रूपात दिसते. तर तुम्ही त्या देवीचे दर्शन नक्की घ्या आणि मन तृप्त करून घ्या. तिथे बाकीची उपमंदिरंसुद्धा आहेत. मंदिरं खूप छान आहेत. एकदा तिथे गेले की तिथून आपल्याला बाहेर निघायची सुद्धा इच्छा होत नाही. गणपती बाप्पा पण खूप छान आहेत, तुम्हाला दिसतच असतील स्क्रीनवर. अशा प्रकारे देवीचं खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि देवीचे 3 रूपं बघायला मला तर खूप आवडतं. आणि तुम्ही पण जाऊन बघा, एवढे छान आहेत ना. नवरात्रात भारी, नवरात्रात तिथे एवढा मोठा महोत्सव असतो. तिथे परत आपले जे नवरात्र मांडतो ना आपण, दीप वगैरे, ते पण मांडतात. आता तर तिथे अखंड दीपची नोंदणीसुद्धा चालू झाली आहे. तर तुम्ही ती नोंदणी ऑनलाईन करू शकता. एक देवी मातेच्या संस्थांचा ऑनलाईन ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपला तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड झाले तर तुम्हाला रोज महालक्ष्मी मातेचे दर्शन करायला मिळेल. नित्यसेवा, नित्यपूजा जी करतात ना, तीसुद्धा तिथे करायला मिळते. बघा, अशा प्रकारे देवीचा गाभारा दिसतो. खूप छान मंदिर आहे. देवी मातेचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न होते आणि आपली इच्छापूर्तीसुद्धा तिथे होती. तुम्ही मनोकामना मागा, तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. हे आहे महादेवाचं, भगवान शंकरांचं मंदिर. ते मंदिर पण खूप छान आहे. एकदम मार्बलमध्ये आहे, थंडगार असते तिथे. आता बघा, आपण आलो आहे देवीच्या जे डाव्या हाताला थोडंसं मागे आली की आहे बघा, मनोकामनापूर्ती करायसाठीचं ते एक त्याने बनवलेलं आहे. तर तिथे माहिती काय, एक धागा घ्यायचा. जिथे भटजी बसलेलीच असतात बघा, तो साईडला टेबल दिसतो आहे ना, तिथे त्यांचे पुजारी असतात. ते पुजारी तुम्हाला एक धागा देतात.
तुम्ही तो धागा घ्यायचा, आज जायचा, देवीला नमस्कार करायचा. धागा बांधायच्या आधीसुद्धा गाभाऱ्यातून नमस्कार दर्शन करून यायचं. नंतर तिथे तो धागा बांधायचा. आपली इच्छा बोलताना धागा बांधायचा. जेव्हा इच्छा पूर्ती झाली तेव्हा येऊन तो धागा सोडायचा. तिथे समोरच येताना शॉप आहे, तर ते देवी मातेच्या संस्थांचं आहे आणि तिथे सामान खूप स्वस्त आणि छान भेटते. मी तर तिथे खूप सारी शॉपिंग केली, जी आता तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता तिथल्या वस्तूंची म्हणजे मूर्त्यांची, देवाची क्वालिटी पण एवढी छान आहे ना. पितळेच्या, पंचधातूच्या सर्व प्रकारच्या तुम्हाला तिथे वस्तू मिळतील. पूजेचे साहित्य, फोटो, तुम्हाला जी पण काही गोष्ट हवी आहे ती तिथे तुम्हाला नक्की मिळेल. बघा, आता मी सर्वात आधी तुम्हाला श्री व्यंकटेश स्वामी यांचे चरण पादुका त्या दाखवत आहे. एवढे छान आहेत माहिती का, वजनदारसुद्धा आहे. तिच्यावर शंख, चक्रा आणि तिलकसुद्धा आहे. देवाची पावले जशी तिरुपतीमध्ये तुम्ही गेले ना, तिथे सेम अशातूनच आहे. तुम्ही बघसाल ते आणि हे पाऊल सेम आहे. नंतर मला माझ्या देवघरामध्ये गजलक्ष्मी नव्हत्या. मला त्या गजलक्ष्मी घ्यायच्या आहेत, पण मला त्या तिरुपतीहून आणायच्या आहेत. आणि आपण देव कुठे घेतला तरी आपली श्रद्धा असते. तर मला इथल्या गजलक्ष्मी खूप आवडल्या. त्या मी आता सध्या माझ्या देवघरामध्ये ठेवल्या आहेत. तरी मी तुम्हाला एकदा स्क्रीनवर दाखवते. अशा प्रकारे पॅकिंगमध्ये मिळाल्या होत्या. एकदम छान, म्हणजे ह्या फायबरच्या आहेत, धातूच्या नाहीत, कोणत्या फायबरच्या आहेत, पण क्वालिटी एकदम छान आहेत त्यांची. आणि त्यांच्यावरचं नक्षीकामसुद्धा खूप खूप छान कोरीव आहे. एकदम तुम्ही जवळून जर बघितलं ना, तिच्यावर पूर्ण जे शुभचिन्ह आहेत ना, ते सुद्धा दिसतात. मी माझ्या बालगोपालसाठी परत 2 ड्रेस घेतले आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिले. ड्रेस पण क्वालिटी छान आहे आणि प्राईस पण कमी आहेत, 20 रुपयाचेच आहेत, तर मी 2 घेतले होते. हे जप युनिट आहे, जे आपण जपमाळ घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, पण आपल्याला नामस्मरण करायचं असते किंवा नामजप करायचा असतो, तर त्याच्यासाठी मी हे घेतले. हे जप युनिट पण एकदम छान आहेत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिथे घेऊ शकता किंवा मी प्रोडक्ट पण तुम्हाला पॅक करून देते. मी माझ्या देवघरात ठेवण्यासाठी कवडी, कमळगठ्ठा आणि गोमती चक्र हे सुद्धा तिथून घेतले आहे. आपण बघा, धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतो, त्यामध्ये सुद्धा हे वापरतो, किंवा लक्ष्मी मातेची साधी जरी पूजा असली तरी आपण ते वापरतो. त्याच्यानंतर बघा, मी वैजयंतीच्या मणी असतात ना, जी वैजयंती माला म्हणतात, ती माझ्याकडे आहे, पण ती खूप मोठी आहे. माझ्या कृष्ण भगवानला मोठी होती म्हणून मी ही छोटी तिथून आणली. त्यात राधा नावाचं पेंडलसुद्धा आहे, जे एवढं नाही. त्याच्यानंतर मी हा इव्हिल घेतला आमच्या गाडीत लावण्यासाठी. मला गाडीसाठी एक इव्हिल पाहिजे होता आणि मला तो ते छान भेटला. त्याच्यानंतर घेतले मी 2 करंडे म्हणजे पंचपाळ करंडे, आपण तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणा. तर मी 2 डिझाईनमध्ये घेतले. एक छोटी साईज आहे आणि एक मोठी साईज आहे. परत मी ही एक वाटी घेतली, जी आपण देवाला कधी गोड वगैरे, शिरा, खीर वगैरे केली तर तो नैवेद्य दाखवण्यासाठी. तसे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, माझ्या नैवेद्याच्यासाठीच्या वेगळ्या प्लेट आहेत, पण मला ही आवडली, मी ही पण घेऊन घेतली. आणि मी म्हटले होते ना, मी 2 करंडे घेतले, त्यातला हा दुसरा करंडा. दोन्हीची पण क्वालिटी छान आहे आणि प्राईस पण